नमस्कार शेतकरी बांधवांनो, आपलं स्वागत आहे शेती आणि सरकारी योजना यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण बोलणार आहोत पीएम किसान महासन्मान निधी योजनेच्या 21व्या हप्त्याबद्दलची ताजी माहिती। हा हप्ता तुमच्या खात्यात कधी जमा होणार आहे आणि यासाठी फार्मर आयडी का अत्यंत गरजेचा आहे हे सविस्तर जाणून घेऊया। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल। शेतकरी बांधवांनो, सध्या सोशल मीडियावर पीएम किसान 21व्या हप्त्याबद्दल अनेक चुकीच्या तारखा आणि अफवा फिरताना दिसत आहेत। अनेक चॅनल आणि पोस्टमध्ये आज येणार, उद्या जमा होणार अशा प्रकारच्या खोट्या माहिती पसरवल्या जात आहेत। परंतु प्रत्यक्षात केंद्र सरकारकडून 21व्या हप्त्याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही। जर तुम्हाला खात्रीशीर माहिती घ्यायची असेल तर आपल्या जवळच्या कृषी कार्यालयात जाऊन अधिकाऱ्यांकडून थेट माहिती घ्या, हीच अधिकृत आणि योग्य पद्धत आहे। आता एक महत्त्वाचा बदल समोर येत आहे। पुढील म्हणजेच 21वा हप्ता मिळवण्यासाठी फार्मर आयडी असणं 100% अनिवार्य असणार आहे। ज्या शेतकऱ्यांकडे हे कार्ड नाही त्यांना आता हप्ता जमा होणार नाही, कारण यापूर्वी महाराष्ट्रात जेव्हा पूरग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यात आली त्यावेळी ज्यांच्याकडे फार्मर आयडी नव्हता त्यांना निधी मिळालेला नाही। त्यामुळे अशा शेतकऱ्यांना पुन्हा ई-केवायसी प्रक्रिया करावी लागली। जे शेतकरी अजूनपर्यंत फार्मर आयडी काढलेले नाहीत त्यांना हा लाभ मिळणार नाही जोपर्यंत ते फार्मर आयडी काढत नाहीत। ॲग्रीस्टॅक पोर्टलद्वारे निधी वितरण करताना ही ओळख महत्त्वाची असते। यामुळे सरकारने हे कार्ड अनिवार्य केलं आहे। महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांना ई-केवायसी साठी मुदत दिली होती, पण आता पुढे पीएम किसानच्या प्रत्येक हप्त्यासाठी फार्मर आयडी अत्यावश्यक आहे। सध्या फार्मर आयडी वाटपाचं काम सुरू झालेलं नाही, पण शेतकऱ्यांना केवळ आयडी क्रमांक दिला जातोय। तुमच्या ई सेवा केंद्रावर किंवा कृषी कार्यालयात जाऊन हा आयडी क्रमांक मिळवू शकता। एकदा हा क्रमांक मिळाला की पुढील हप्त्याच्या पात्रतेसाठी तुम्ही तयार राहाल। पीएम किसानच्या 21व्या हप्त्याबद्दल सध्या कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही, पण शक्यता आहे की ऑक्टोबर महिन्याच्या अखेरपर्यंत याबाबत घोषणा होऊ शकते। सध्या महाराष्ट्रात दुष्काळग्रस्त आणि पूरग्रस्त भागातील शेतकऱ्यांना अनुदानाच्या स्वरूपात मदत दिली जात आहे। मात्र निवडणूक काळ जवळ आला आहे, त्यामुळे सरकारकडून हप्ता वितरित करण्याचा निर्णय निवडणुकानंतरच येऊ शकतो। तर शेतकरी बांधवांनो, एकंदरीत परिस्थिती अशी आहे की पीएम किसानचा 21वा हप्ता अद्याप जाहीर झालेला नाही। हप्ता मिळवण्यासाठी फार्मर आयडी कार्ड अनिवार्य असेल। ई-केवायसी व फार्मर आयडी नंबर असणाऱ्या शेतकऱ्यांनाच पुढचा हप्ता मिळेल। घोषणा ऑक्टोबर अखेर किंवा निवडणुकानंतर होण्याची शक्यता आहे, म्हणून घाई करू नका। फार्मर आयडी बनवण्याची प्रक्रिया पूर्ण करा आणि पुढील अधिकृत अपडेटसाठी आपल्या शेती आणि सरकारी योजना यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। जर ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशा शेतकरी बांधवांसाठी उपयोगी अपडेट्स मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करणं विसरू नका। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।